हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामची स्टील लाईफ वॉटर कलरमध्ये म्हणजे ट्यूब कलरमध्ये इथे मी कलर करून दाखवतोय। तर मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट याच्यासाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झामसाठी स्टील लाईफ येतं आणि हे स्टील लाईफ मी या ठिकाणी दाखवतोय। तर हे स्टील लाईफ तुम्ही बघू शकता, याची मी कॉपी करणार आहे आणि हे स्टील लाईफ पूर्ण करून दाखवणार नाही, पूर्ण तुम्हाला करायचं आहे। कारण की या ठिकाणी जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत, कारण याच्यापूर्वी मी तुम्हाला बकेट, बादली किंवा डस्टबिन हे बनवून दाखवलेलं आहे, मग बनवून दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, इथे फक्त मी नेचरशी रिलेटेड जे ऑब्जेक्ट दिलेले आहेत, जे फळ आणि फळभाज्या, त्या मी इथे करून दाखवतोय। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे दुधी भोपळा, तर दुधी भोपळा जो आहे तो या ठिकाणी मी बनवून दाखवतोय। त्यासाठी मी येलो कलर वापरलेला आहे, लाईट येलो कलर या ठिकाणी मी घेतलेला आहे। पाण्याचा वापर इथे जास्तीत जास्त करायचा आहे आणि पाण्याने तो रंग पसरत जायचा आहे। तर अशा पद्धतीने हा तर अशा पद्धतीने आपण याचं रंगकाम करतोय। तर मित्रांनो, हे रंगकाम करत असताना अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हे रंगकाम करायचं आहे। या ठिकाणी मी 6 नंबरचा ब्रश यूज करतोय, राऊंड ब्रश। तर त्या दुधी भोपळ्यावर डाव्या बाजूनी आपल्याला लाईट पडलेला दिसतोय आणि हा लाईट कशा पद्धतीने आपल्याला दाखवायचा आहे, तर ज्या ठिकाणी हायलाईट आहे तो भाग मी पेपरचा सोडून दिलेला आहे, तेवढा भाग मी सोडून दिलेला आहे, तो रंग मी तिथे लावलेला नाही। तर आपण नेहमी वॉटर कलर करत असताना लाईटकडनं डार्ककडे रंग करत जायचे असतात। तर मित्रांनो, या ठिकाणी मी कोबाल्ट ब्ल्यू मिक्स करतोय, थोडासा रंग डार्क करतोय आणि हा रंग या ठिकाणी देतोय। तर मित्रांनो, इथे मी लेमन येलो आणि कोबाल्ट ब्ल्यू याचं मिश्रण मिक्स करून हा रंग मी तयार केलेला आहे। तर रंग तयार करत असताना हळूहळू गडद छटा आपल्याला तयार करायचे आहेत आणि गडद छटा या द्यायच्या असतात। तर दुधी भोपळा याचा रंग कसा आहे हा तुम्ही, मी जे चित्र दाखवलं होतं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की दुधी भोपळ्याचा रंग कसा आहे। आता या ठिकाणी आणखीन मी थोडा डार्क कलर करतोय, कोबाल्ट ब्ल्यू मिक्स करतोय त्याच कलरमध्ये, लेमन येलो आणि कोबाल्ट ब्ल्यू थोडासा डार्क या ठिकाणी मी करतोय। आणि हा डार्क रंग जो आहे तो ज्या ठिकाणी सावली पडलेली आहे, दुधी भोपळ्यावर ज्या ठिकाणी सावली पडलेली आहे तो मी या ठिकाणी दर्शवायचा प्रयत्न करतोय। आणखीन थोडासा डार्क करू आपण, ज्या ठिकाणी आपल्याला अति गडद छटा आहेत त्या आपण या ठिकाणी देतोय आणि एक करत असताना त्याला मिक्स परत करायचं आहे। पाण्याचा हात ब्रश मी घेतलाय आणि पाण्याच्या ब्रशनी या ठिकाणी मिक्स करतोय। तर मित्रांनो, एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड एक्झाम 2025 साठी इथे मी चित्र रंगवून दाखवतोय। त्याच्यातला इंटरमिजिएटला हा विषय येतो स्थिरचित्र, तसंच मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र। तर हे जे रंगवले जातात चित्र, हे कशा पद्धतीने रंगकाम केलं जातं हे आपण इथे बघतोय। तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा। तर मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, तर माझं चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला येईलच। तर मित्रांनो, या ठिकाणी मी हा दुधी भोपळा इथे रंगवून दाखवतोय आणि हे रंगकाम करत असताना खूप काळजीपूर्वक, म्हणजे तो मिक्सिंग जे आहे रंगाचं ते व्यवस्थित झालं पाहिजे। तर आपल्याला पाण्याचा ब्रश अतिशय हलक्या हाताने पाणी यूज करायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे। आता आपल्याला थोडासा डार्क भाग जो आहे तो ज्या ठिकाणी उजेड आहे, ज्या बाजूने उजेड आहे त्या बाजूने पण आपल्याला डार्क, थोडासा हलका डार्क करायचा आहे, कारण की आपल्याला राऊंड इथे दाखवायची आहे, 3 डायमेन्शन दिसलं पाहिजे, 3D वाटलं पाहिजे। तर या ठिकाणी मी परत आणखीन गडद छटा घेतोय। या ठिकाणी मी सॅप ग्रीन हा कलर वापरतोय। सॅप ग्रीन हा जो कलर आहे ग्रीन मधला, तो या ठिकाणी मी यूज केलेला आहे। आता आपण टमाट्याला रंगकाम करत असताना पहिले उजळ छटा मी देतोय। उजळ छटेसाठी मी ऑरेंज कलर आणि येलो कलर
या ठिकाणी मिक्स केलेला आहे आणि हा मी या ठिकाणी अतिशय हलका हलका रंग मी डार्क करत चाललो आहे। आता याच्यामध्ये रेड कलर मी मिक्स केलेला आहे त्याच कलरमध्ये आणि हळूहळू या छटा आपण वाढवत चाललो आहे। ज्या ठिकाणी हायलाईट आहे त्या ठिकाणी मी व्हाईट जो पार्ट आहे तो सोडून दिलेला आहे, व्हाईट पेपर जो आहे तो त्या ठिकाणी सोडलेला आहे हायलाईटसाठी आणि आजूबाजूनी आपण परत त्याला लाईट छटा देऊन आता या ठिकाणी मी जो रेड कलर आहे प्युअर रेड, तर हा कलर या ठिकाणी मी घेतोय। तर जो रंग घेतोय त्याच्यातला छटा मी वाढवत जातोय, डार्कनेस जो आहे तो वाढवत जातोय हळूहळू आणि अशा पद्धतीने आपण हे रंगकाम या ठिकाणी करतोय। तर मित्रांनो, रंगकाम करत असताना त्याची राऊंडिटी दिसली पाहिजे, वेगवेगळ्या छटा तिथे दिसल्या पाहिजे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी आणखीन डार्क कलर घेतलेला आहे रेड कलर आणि तो त्याच्यात मिक्स करून ज्या ठिकाणी सावली पडलेली आहे, ज्या ठिकाणी त्याची शॅडोज आहे तो भाग मी इथे भरून घेतोय। तर टमाटा असो का दुधी भोपळा असो का गंगाफळ असो, तर तुम्हाला अशाच पद्धतीने हे रंगकाम करायचं आहे। रंगकाम कशा पद्धतीने करतो हे लक्ष द्या आणि याच पद्धतीने तुम्हाला रंगकाम करायचं आहे। तर आता आणखीन मी डार्क कलर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करतो आणि आणखीन डार्क ज्या छटा आहेत त्या मी या ठिकाणी भरतोय। तर आता त्याचं देठ जे आहे हे अतिशय डार्क असल्यामुळे या ठिकाणी मी कोबाल्ट ब्ल्यू, रेड, डार्क रेड अशा मी या ठिकाणी वापरतोय आणि आजूबाजूला हा रंग या ठिकाणी मी देतोय। तर मित्रांनो, जितक्या आपण उजळ आणि डार्क छटांचा मिश्रण करू तितकं तो अतिशय सुंदर आपल्याला जे काही फळ असेल किंवा फळभाजी असेल किंवा कोणतंही ऑब्जेक्ट असेल हे आपण उत्कृष्ट प्रकारे रंगवू शकतो। तर या ठिकाणी मी परत कोबाल्ट ब्ल्यू त्या रेडमध्ये घेतलेला आहे आणि आता जो देठाचा जो भाग आहे तो अतिशय डार्क असल्यामुळे या ठिकाणी आपण हे करतोय। तर मित्रांनो अशा पद्धतीने हा टमाटा या ठिकाणी आपला कंप्लीट होतोय। आणखीन डार्क छटा मी त्याच्यात ॲड करतोय हळूहळू 4-5 छटा तरी त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजे, हा आपण विचार केला पाहिजे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघू शकता की मी कलर मिक्स करतोय, लेमन येलो आणि ऑरेंज हा कलर मी मिक्स केलेला आहे। तर हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे आणि हा कलर मिक्स करताना या ठिकाणी मी गंगाफळाची फोड जी आहे, गंगाफळाची काप जी ठेवलेली आहे तिला मी इथे रंगवतोय। तर मित्रांनो, कलर मॅच करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जो कलर ज्या ठिकाणी असेल तसा। आता आतला भाग जो आहे तो थोडासा ऑरेंज रेड कलरचा आपल्याला दिसतो, थोडेसे उजळ आणि डार्क छटा या ठिकाणी आपल्याला दिसतात आहे। तर हे बघा, या ठिकाणी मी हा कलर तयार करतोय, ऑरेंज त्याच्यामध्ये लेमन येलो रेड पण मिक्स केलेला आहे आणि हा आपण या ठिकाणी देऊ। तर मध्ये पण मी कमीत कमी 3 ते 4 छटांचा वापर या ठिकाणी करतोय। तर अशा पद्धतीने आहे आपल्याला परत आता उजळ छटा डार्क आणि लाईट याचं कॉम्बिनेशन आपण करतोय। तर मित्रांनो, या ज्या छटा बनवतोय या तुमच्या समोर दिसत आहेत। मी मुद्दामून हा व्हिडिओ या ठिकाणी असाच तयार करतोय की तुम्हाला त्या छटा कशा बनवतोय या दिसल्या पाहिजे। तर इंटरमिजिएटसाठी हे विषय येतात। तर या ठिकाणी मी दुधी भोपळा, टमाटा आणि गंगाफळची फोड एवढं मी रंगवून दाखवणार आहे। डस्टबिन, बादली आणि मग्गा तर हे मी याच्यापूर्वी रंगवून दाखवलेलं आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। आणि अशा पद्धतीचं ड्रॉइंग तुम्हाला करायचं आहे, हे ड्रॉइंग पण मी करून दाखवलं आहे। याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे, हे ड्रॉइंग त्याचे प्रपोर्शन कसे घ्यायचे हे सगळं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे। तर त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉइंग करा आणि हे जे रंगकाम करतोय या पद्धतीत तुम्हाला रंगकाम करायची प्रॅक्टिस करायची। तर
तुम्हाला जो वेळ दिलेला त्या वेळेच्या आत झालं पाहिजे। स्केचिंगसाठी जो वेळ लागतो तो 20 मिनटं त्या अर्ध्या तासात तुमचं स्केचिंग व्हायला पाहिजे। आणि रंगकामासाठी जो वेळ आहे तो 1.5-2 तासात तुमचा, कारण 3 तासाचा हा पेपर असतो, 3-3.5 तासाचा, तर याच्यामध्ये तुमचं रंगकाम आरामात होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी मी ऑरेंज कलरचा वापर करतोय। गंगाफळाची फोड जी आहे ती कशा पद्धतीत दिसते हे आपण बघू शकतो। तिचा रंग कसा असतो तर थोडासा ऑरेंजिश येलोइश कलर या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। आणि तिची जी पाठ आहे ती डार्क ग्रीन कलरची येते, तर याच्यामध्ये पण ग्रीन कलर तुम्हाला कुठे कुठे दिसेल, तर हलका मी ग्रीन कलरचा हात या ठिकाणी फिरवलेला आहे। आणि ही जी फोड आहे त्याच्यामधला जो भाग आहे हा अति पिकल्यामुळे काही ठिकाणी लाल झालेला आहे, काही ठिकाणी ऑरेंज आहे, काही ठिकाणी येलोइश आहे। तर हा सगळा प्रकार आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे। तर मित्रांनो, जर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा। तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। या ठिकाणी मी तिची जी हिरव्या कलरचा पाठ असते ही मी या ठिकाणी दाखवतोय। तर ही डार्क ग्रीन कलरची, तर या ठिकाणी उजेड असेल त्या ठिकाणी तुम्हाला लाईट दिसेल, आणि ज्या ठिकाणी शॅडोज पडलेले असतील त्या ठिकाणी तुम्हाला तो डार्क ग्रीन कलर दिसेल। तर मित्रांनो, तर हे त्याचं जे साल म्हणू आपण किंवा पाठ म्हणू, तर ही आपल्याला अशा पद्धतीने दाखवायची। या ठिकाणी मी ग्रीनमध्ये थोडासा रेड मिक्स केलेला आहे आणि हे मी रंगकाम इथे करतोय। तर हा डार्क ग्रीन या ठिकाणी मी तयार करतोय। तर मित्रांनो, इथे मी पर्शियन ब्ल्यूचा पण वापर केलेला आहे। ज्या डार्क शेड दाखवायसाठी आपल्याला पर्शियन ब्ल्यूचा पण वापर करायचा आहे। थोडासा रेडिश कलर याच्यामध्ये आपल्याला दिसतोय साईडनी, तर तो पण मी या ठिकाणी दाखवतोय। तर मित्रांनो, स्टील लाईफ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर चित्र हे छोटं असायला नको, पेपरवर व्यवस्थित दिसेल या पद्धतीत चित्र असलं पाहिजे। त्याच्यानंतर चित्राची मांडणी ही अतिशय व्यवस्थित असली पाहिजे। त्याची रचना पेपरला शोभेल अशी असावी। चित्र छोटे काढू नये, कारण छोट्या चित्रांना मार्क्स मिळत नाही। तर मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। दुसरी गोष्ट, रंगकाम करत असताना काळजीपूर्वक रंग काम केलं पाहिजे। जशा छटा दिसतात आहे, जसा रंग दिसतोय तोच रंग त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि तुम्ही याच्यावर टेक्स्चर पण घेऊ शकता। आता जी गंगाफळाची फोड एका डिशमध्ये ठेवलेली आहे, ती डिश मी या ठिकाणी रंगवतोय एकदम सोप्या पद्धतीत। तर मित्रांनो, ही डिश रंगवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तिची जी कडा दिसते आपल्याला, ती व्हाईट कलरची कडा आपल्याला दाखवायची आहे। तर मी मध्ये त्याची जे शॅडोज आहेत त्या दाखवल्या आहेत। बाहेरचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी आता या ठिकाणी त्याची जी कडा आहे ती दाखवतोय। तर कडा दाखवत असताना आपण व्हाईट जो पेपर आहे तो सोडून देणार आहे, आणि मधला जो भाग जिथे शॅडोज आलेले आहे तो आपण डार्क करणार आहे। तर अशा पद्धतीने ही आपली डिश या ठिकाणी तयार होईल। डिश ही अतिशय सोप्या पद्धतीने मी करून दाखवतोय। पर्शियन ब्ल्यू कलर मी घेतलेला आहे आणि थोडासा त्याच्यामध्ये रेड मिक्स केला, थोडा डार्क आणखीन व्हावा याच्यासाठी। आता बाहेरचा जो भाग आहे तो मी इथे रंगवून दाखवतोय। तर डिशची कडा जी आहे ती तुम्हाला व्हाईट सोडायची आहे, आणि ही व्हाईट सोडत असताना अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हा ब्रश फिरवायचा आहे। तर मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी जरूर वाजवा, तर असे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। सगळ्याच पद्धतीचे व्हिडिओ या ठिकाणी मी टाकणार आहे। तुम्हाला जर मेमरी ड्रॉईंग करून दाखवायचं असेल तर तुम्ही विषय मला सुचवा, तर मी इथे नक्की तुम्हाला ते ड्रॉईंग करून व्हिडिओ टाकेल। तर मित्रांनो, कमेंट्स करायला बिलकुल विसरू नका। तर अशा पद्धतीने ही आपली डिश या ठिकाणी तयार झालेली आहे आणि इथे मी तुम्हाला फक्त 3 फळभाज्या ज्या आहेत त्या काढून दाखवलेल्या आहेत। एक दुधी भोपळा, दुसरा टमाटा आणि तिसरा गंगाफळाची फोड आणि चौथी गोष्ट जी डिश आहे ती काढून दाखवलेली आहे। तर बाकीचं रंगकाम तुम्हाला करायचं आहे आणि हे रंगकाम झाल्यानंतर नक्की मला कमेंट्स करा कोणत्याही व्हिडिओला की सर आमचं रंगकाम झालेलं आहे। तर मी इथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल आणि त्या व्हॉट्सअपवर तुम्ही मला तुमचं चित्र सेंड करू शकता। त्याच्यावर मी तुम्हाला रिप्लाय देईल की काय चुकलेलं आहे किंवा काय बरोबर आहे, कशा पद्धतीने आणखीन तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता। तर आता जे दुधी भोपळ्याचं देठ आहे की दांडी आहे ती आपण या ठिकाणी करतोय। तर त्याचा रंग थोडासा वेगळा असतो, थोडा भुरकट कलरचा असतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी येलो ऑकरसारखा कलर तयार केलेला आहे आणि त्याच्या डार्क आणि लाईट शेड्स या ठिकाणी मी देतोय। तर त्याची पण राऊंडिटी दिसली पाहिजे। तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओला। थँक्यू व्हेरी मच।